नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा भाषा अभ्यास बघणार आहोत विद्यार्थमाला या चॅप्टरचा. तर बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये विद्यार्थमाला मधील जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोघाही याच्यामध्ये आपण अर्थ बघितला होता. आता तुम्हाला भाषा अभ्यास सुरू झालेला आहे. बघा, एक वाक्येनं उत्तरत. एक वाक्यानं उत्तरत मध्ये बघा प्रश्न आहे विद्यार्थी किमतजेत. आता यांनी श्लोक वाईज तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. हा श्लोक पहिल्या श्लोकाचे प्रश्न विचारले सुरुवातीला, असे त्यांनी प्रत्येकाचं सेग्रिगेट केलेलं आहे. पण एक्झामला तुम्हाला असं विचारणार नाही की श्लोक ह्या पहिल्या श्लोकाचा विचारलाय की दुसऱ्या श्लोकाचा. कधी कधी ते रॅन्डम विचारू शकतात. समजा युनिट टेस्ट आहे तर कधी कधी श्लोक देत नाही युनिट टेस्टला पॅरेग्राफमध्ये वगैरे, तर तुम्हाला रॅन्डम कुठल्याही श्लोकावरती प्रश्न विचारू शकता. त्यामुळे तुमचे श्लोक पाठ असणं गरजेचं आहे. बघा, एक वाक्यानं उत्तरत. विद्यार्थी किम त्यजेत. विद्यार्थ्याने कशाचा त्याग करावा? काय त्यागावं विद्यार्थ्याने? तर विद्यार्थ्याने सुख त्यागलं पाहिजे, बरोबर. म्हणून विद्यार्थी सुखम त्यजेत. ज्यावेळेस किमने प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्या उत्तराची द्वितीय विभक्ती करायची असते. बघा, किम हा शब्द द्वितीय विभक्तीचा आहे, म्हणून आपण उत्तर देताना सुद्धा सुख या शब्दाची द्वितीय विभक्ती सुखम वापरलेली आहे. ठीक आहे. सुखार्थी किम त्यजेत. जो सुखार्थी आहे त्याने कशाचा त्याग करावा? ज्याला सुखाचीच इच्छा आहे त्याने अर्थातच विद्येचा त्याग करावा. म्हणून सुखार्थी विद्याम त्यजेत. ठीक आहे. पुढे बघा, संधी विग्रह कृत. प्रश्न नंबर 2 आहे. संधी विग्रह करायला लावलाय. त्यजेत विद्याम. प्रश्न पहिला आहे त्यजेत विद्याम. तुम्हाला मी श्लोक समजवताना पण म्हटले होते त्यजेत आलेला आहे आणि मग विद्याम आहे. इथे तुम्हाला वाटेल द दिसतोय आणि मग त काबर लिहिला, तर इथे ना संधीचा नियम असतो आणि त्या नियमानुसार इथे तचा द होतो. परंतु तुम्हाला इथे जरी द दिसत असला आणि खाली व दिसतोय, बरोबर, हा खालचा व म्हणजे वी झालेला आहे. विद्याम, तो विद्याम आपण इथे ॲज इट इज लिहिला आणि जो द असतो हलंत द तो त नुसार लिहितात, म्हणून त्यजेत असं लिहिलेलं आहे. त्यजेत प्लस विद्या. आता इथे बघा सेम त्यजेत प्लस सुखम. ठीक आहे. इथे तो आपल्याला अर्धा लगेचच लक्षात येतोय म्हणून आपण तो लिहू शकतो त्यजेत प्लस सुखम. कुतो विद्या. ज्यावेळेस कुतो आलेला आहे ती ओची मात्रा आहे परंतु इथे विसर्ग आहे. ही विसर्ग संधीचा नियम अप्लाय झालेला आहे इथे, म्हणून कुतः विद्या. कुतः प्लस विद्या. कुतो विद्यार्थिनः. कुतः प्लस विद्यार्थिनः. खाली शेवटच्या पदाला जर विसर्ग असेल तर तुम्हाला इकडेही शेवटच्या पदाला विसर्ग देणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 2 होता हा. क्वेश्चन नंबर 3 बघा, समानार्थक शब्दम लिखत. आता समानार्थी शब्द लिहायचे विद्यासाठी. विद्याचे समानार्थी शब्द बघा, ज्ञानम, शिक्षा, हे तुम्ही लिहू शकता. आणि विद्यार्थ्यासाठी छात्र, शिष्य, अंतेवासी. अंतेवासी म्हणजे काय, तर जो गुरुच्या घरी राहायचा ना त्यावेळेस त्याला अंतेवासी म्हटलं जायचं, कारण तो गुरुगृही राहून शिक्षण घ्यायचं. पूर्वीच्या काळी जे शिक्षण व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये गुरुच्या घरी जावं लागायचं किंवा त्या ठिकाणी जाऊन राहावं लागायचं, म्हणून अंतेवासी म्हटलं जायचं त्याला. छात्रार्थ, छात्र, शिष्य अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात विद्यार्थीसाठी. हे होते समानार्थी शब्द. पुढे प्रश्न निर्माणम कृत विचारलेला आहे. प्रश्न निर्माणम कृत मध्ये काय करायचं असतं, अंडरलाईन कोणत्या शब्दाला आहे ते बघायचं आणि त्याचा प्रश्नार्थक शब्द तुम्हाला खाली लिहायचा असतो. आणि त्याचा दुसरा रूल असतो की तुम्हाला शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं असतं. जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं पण क्वेश्चन मार्क द्यायचं विसरले तर तुमचा अर्धा मार्क कट होत असतो. बघा, सुखार्थी विद्याम न लभते. प्रश्न निर्माणम कृत म्हणजेच काय, तुम्ही ज्या पद्धतीने WH क्वेश्चन क्रिएट करता इंग्लिशमध्ये तसंच इथे आहे. तर सुखार्थी विद्याम न लभते. सुखार्थ्याला काय नाही लाभत. मग काय म्हणतोय ना आपण, काय नाही लाभत, म्हणून कायसाठी काम. ठीक आहे. सुखार्थी काम न लभते. विद्या आकारांत स्त्रीलिंग आहे म्हणून काम आलेलं आहे. विद्यार्थी सुखम न लभते. आता विद्यार्थ्याला अंडरलाईन आहे. मग कोणाला सुख नाही लाभत, तर विद्यार्थ्याला म्हणजे विद्यार्थ्याने कष्ट करावे म्हणून म्हटलंय की सुख नाही लाभत. तर कोणाला, तर विद्यार्थ्याला. म्हणून कोणाला म्हणून आपण कहने प्रश्न विचारणार आहोत. कह सुखम न लभते आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, हा रूल आहे प्रश्न निर्माणमचा. हे होते प्रश्न पहिल्याचे श्लोक पहिल्याचे क्वेश्चन आन्सर्स. आता श्लोक दुसरा. त्यामध्ये बघा, कीदृशम जलम पिबेत. एक वाक्याने उत्तरच आहेत तिथे पण. कीदृशम जलम पिबेत म्हणजे कशासारखं. कीदृशम म्हणजे कशासारखं पाणी प्यावं. तर नक्कीच आपण बघितलं होतं की वस्त्रपूतम जलम पिबेत. वस्त्रपूतम पिबेत जलम म्हटलेलं होतं श्लोकमध्ये. काय, तर वस्त्राने गाळलेलं पाणी प्यावं, बरोबर. कीदृशम वाणीम वदेत आणि कशासारखी वाणी बोलावी, तर नक्कीच सत्यपूताम वाणी वदेत. सत्यपूर्ण वाणी मनुष्याने बोलली पाहिजे.
पुढे बघा, समानार्थक शब्दम चित्वा लिखत. तुम्हाला हे कीदृशम, तादृशम, ईदृशम हे शब्द बऱ्याच वेळेस बघायला मिळतात. 10वीत सुद्धा तुम्हाला हे शब्द बरेच वेळेस आलेला आहे. तर याचा अर्थ समजून घ्या. कशासारखे, तादृशम म्हणजे त्यासारखे, ईदृशम म्हणजे यासारखे, अशा पद्धतीने याचा वापर केला जात असतो. समानार्थक शब्दम चित्वा लिखत म्हणजे समानार्थक शब्द तुम्हाला निवडून लिहायचे आहे. आता इथे त्यांनी वेगळे शब्द लिहिले, तुम्हाला श्लोकमधून हे शब्द लिहायचे. वाक, श्लोकमध्ये दुसऱ्या श्लोकमध्ये वाकसाठी कुठला शब्द आलाय तर वाणी, बरोबर, सत्यपूताम वदेत वाणी. पवित्रमसाठी कुठला शब्द आलेला आहे, पवित्रम, स्वच्छ, चांगलं, तर पूतम, पवित्रमसाठी पूतम शब्द आलेला आहे, बरोबर. ऋतम, ऋतम म्हणजे काय, ऋतम वेगळा आणि ऋणम वेगळा असतो बरं का. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेस मुलं ऋतमच्या ठिकाणी उपकार शब्द लिहितात, ते ऋणमच्या ठिकाणी लिहू शकता तुम्ही. पण ऋतमसाठी सत्यम हा समानार्थी शब्द असतो. नीट कन्फ्युजन दूर करून घ्या इथे. आणि उदकम, उदकम म्हणजे नक्कीच पाणी असतं, आणि उदकमसाठी आपण जलम शब्द वापरलेला आहे श्लोकमध्ये, बरोबर. वस्त्रपूतम जलम पिबेत. समानार्थी शब्द तुम्हाला निवडून लिहायचे होते श्लोकमधून. चित्वा आला तर समजायचं की तुम्हाला निवडून सिलेक्ट करून लिहायचे आहे. स्तंभमेलनम कृत, मॅच द पेअर्स आहे. विशेषण आणि विशेष्यच आहे बरं का. विशेषणम आणि विशेष्य. विशेषण काय दिले बघा, दृष्टीपूतः. तर दृष्टीपूत, दृष्टी पवित्र ठेवून काय करायचंय तर पाय ठेवायचा आहे, म्हणून पादः. दृष्टीपूतः पादः. वस्त्रपूतम जलम, पाण्याने गाळून कपड्याने गाळून पाणी प्या. मनपूतम म्हणजे मन पवित्र ठेवून काय करा तुम्ही तर आचरण करा. मन पवित्र ठेवून तुम्ही आचरण करा, म्हणजे बिहेवियर तुमचा पवित्र मनाचं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. आणि सत्यपूता वाणी उच्चारली पाहिजे, म्हणजे सत्यतेने पवित्र अशी वाणी तुम्ही उच्चारली पाहिजे. श्लोक नंबर 3चे प्रश्न उत्तर दिलेले आहेत. एक वाक्येनं उत्तरत. काय म्हटलंय, मनुजः कीदृशम धनम कांक्षेत. मनुष्याला, मनुजः म्हणजे मनुष्याला कशासारखे धनाची इच्छा असली पाहिजे, कशासारखे किंवा कोणत्या धनाची इच्छा असली पाहिजे, तर नक्कीच ज्याचा लाभ झालेला नाही त्या धनाची इच्छा असली पाहिजे. म्हणून मनुजः अलब्धम धनम कांक्षेत, ज्याचा लाभ झालेला नाही त्या धनाची इच्छा, कांक्षेत म्हणजे इच्छा, ठीक आहे. वृद्धम धनम कुत्र निक्षिपेत, वृद्धाने धनाला कुठे टाकलं पाहिजे, कुठे खर्च केला पाहिजे. अर्थातच वृद्धाने धनाला तीर्थक्षेत्री निक्षिपेत म्हणजे तीर्थक्षेत्री खर्च केला पाहिजे, म्हणून वृद्धम धनम तीर्थेषु निक्षिपेत. तीर्थेषु म्हणजे चांगल्या ठिकाणी, योग्य ठिकाणी, ठीक आहे. क्रमानुसारम रचयत म्हणजे तुम्हाला याचा सिक्वेन्स लावायचा आहे. ते 4 वाक्य दिलेली आहे आणि श्लोकनुसार तुम्हाला याचा योग्य सिक्वेन्स लावायचा आहे. धनस्य रक्षणम, तीर्थेषु दानम, धनस्य इच्छा आणि धनस्य वर्धनम. आपण बघितलं होतं ज्या वेळेस आपण तो श्लोक बघितला होता, पहिलंच लाईन होतं की धनम अलब्धम कांक्षेत, म्हणजेच काय, न मिळालेल्या धनाची इच्छा ठेवा. म्हणूनच आपल्या पहिली लाईन येणार धनस्य इच्छा, आणि नंतर त्यांनी सांगितलं होतं की मिळालेल्या धनाचं तुम्ही रक्षणही करा, म्हणून दुसरं असणार आहे धनस्य रक्षणम. आणि तिसरं त्यांनी सांगितलं होतं की रक्षण केलं त्याबरोबर तुम्ही त्या धनाला वाढवा, उत्तम प्रकारे वाढवा, म्हणून वाढवण्यासाठी वर्धनम शब्द वापरला होता, म्हणून धनस्य वर्धनम. आणि ज्यावेळेस तुमचं धन वाढतं आणि तुम्ही ज्यावेळेस नंतर आयुष्यभर उपभोग घेता आणि वृद्धापकाळी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या धनाचं तीर्थे म्हणजे योग्य ठिकाणी दान केलं पाहिजे. असा हा सिक्वेन्स आहे बघा. धनस्य इच्छा, धनस्य रक्षणम, धनस्य वर्धनम आणि तीर्थेषु दानम, हा तिथला सिक्वेन्स आहे. बघा पुढे प्रश्न आहे, पदपरिचयम लिखत. पदपरिचय लिहायचा आहे तुम्हाला, म्हणजेच काय, हे 3 शब्द दिलेले आहे. पदपरिचय तुम्हाला ज्यावेळेस विचारला जातो ना, आता तुम्हाला टेक्स्ट बुक आहे म्हणून तुम्हाला इथे सेक्शन करून दिलेले आहेत. मूल धातू, लकार, पुरुष आणि वचन. बऱ्याच वेळेस तुम्हाला ना बोर्डच्या पेपरला जर हा प्रश्न विचारला तर तुम्हाला असं विचारण्यात येत नाही की तुम्ही याच्यामध्ये काय 4 पॉईंट्स लिहिले पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला फक्त प्रश्न असतो पदपरिचयम लिखत. म्हणून तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला पदपरिचय लिहायला येईल त्यावेळेस तुम्हाला मूल धातू लिहायचा आहे, लकार लिहायचा आहे, पुरुष पण लिहायचं आहे आणि वचन पण लिहायचं आहे. आता हे झालं क्रियापदांसाठी. जर क्रियापद नसतील आणि नाम असतील, जसं की समजा देवाय, बालकाय, अशा पद्धतीचं बालकाय नाम घेऊ आपण. बालकाय शब्द आहे तर त्याचा तुम्ही पदपरिचय कसा कराल. बालकाय तर हे नाहीये, क्रियापद नाहीये, ते नाम आहे, म्हणून त्याचा धातू असणार नाही. तर मग बालकायची काय असते, हे असते विभक्ती असते, म्हणून तुम्ही त्याचे विभक्ती लिहू शकता, वचन लिहू शकता. आणि त्याचा मूळ शब्द, बालकायचा मूळ शब्द बालक आहे, विभक्ती काय आहे, चतुर्थी विभक्ती आहे, आणि वचन काय आहे तर एक वचन आहे. या गोष्टी तुम्ही तिथे लिहू शकता नामांसाठी, नाऊनसाठी. परंतु
इथे तुम्हाला क्रियापद दिलेली आहे, कांक्षेत, रक्षेत, निक्षिपेत. यासाठी तुम्हाला हे 4 पॉइंट्स लिहिणं गरजेचं असतं. कांक्षेतचा मूळ धातू बघा कांक्ष असतो, ठीक आहे. रक्षेतचा मूळ धातू असतो रक्ष, म्हणजे रक्षण करणे. आणि निक्षिपेतचा मूळ धातू असतो, आता हे निक्षिपेत हा जो धातू आहे त्याच्यामध्ये नी जो आलेला आहे तो उपसर्ग आलेला आहे. आणि क्षिप त्याचा धातू काय आहे, क्षिप एवढाच धातू आहे. इथला एत पण निघून जातो. क्षिप प हलंत असतो बघा. कांक्ष, रक्ष आणि क्षिप हे त्यांचे मूळ धातू आहेत. तुम्ही ते आत्मनेपद, परस्मयपद वगैरे हे नंबर लिहिले पाहिजे असं काही कंपल्शन नाही. तुम्ही फक्त मूल धातू जरी लिहिला, जसं की कांक्ष, रक्ष, नी प्लस क्षिप, तरीही तुम्हाला मार्क मिळतो. पुढे विचारले लकार. तर तुम्हाला माहिती आहे आपण श्लोकच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कांक्षेत, रक्षेत, निक्षिपेत, वर्धयेत असे जे शब्द आलेले तुम्हाला, ते सगळे जे पिंक लेटरमध्ये हायलाईट केलेले होते शब्द तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, ते सगळे शब्द कोणत्या लकारातले आहे, तर विधिलिंग लकारामधले आहेत. म्हणून ते त्याचा लकार झाला विधिलिंग लकार. बरोबर. आता तुम्हाला लिहायचं आहे पुरुष. प्रत्येक ठिकाणी बघा एत, एत आणि एत हे सेम प्रत्यय लागले, म्हणजे आपल्याला समजते की यांचा पुरुष पण सेम असणार आहे. एत, एता, अंते असं आपण त्यावेळेस हे बघितलं होतं, ट्रिक बघितली होती त्याचे लक्षात ठेवण्यासाठी. म्हणूनच आपण समजू शकतो की पुरुष जो आहे तो प्रथम पुरुष आहे. आणि अर्थातच वचन सुद्धा एक वचन आहे. तुम्ही विधिलिंग लकारचा जर व्हिडिओ बघितला नसेल अजून, तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. विधिलिंग लकारचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. मे बी श्लोकच्या आधीच काही विद्यार्थी मला त्याच्या आधी समय झालेला आहे. आणि समयच्या आधी आपण जे ग्रामॅटिकल पार्ट बघत होतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजवलेल्या आहे. भाषासूत्रम 1 मध्ये जे पार्ट्स आहेत त्या भाषासूत्रम 1 मध्ये उकारांत, ऋकारांत शब्द बघितले होते आपण. उकारांत, ऋकारांत बघून झाल्यानंतर आपण सर्वनामही बघितले होते. आणि तसाच आपण लोट लकार बघितला होता. आणि लोट लकाराच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की विधिलिंग लकार सुद्धा असतो. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या आपण माहिती बघितली होती. पुढे बघा, पुढचा श्लोक आहे 4था श्लोक आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहे. एक वाक्याने उत्तरत. पहिला प्रश्न आहे, क्रोधम केन जयेत. क्रोधाने कोणाला जिंकता येतं. क्रोधाला कोण जिंकू शकतं. केन म्हटलंय ना, तृतीय विभक्ती वापरली. केन, किम या शब्दाची तृतीय विभक्ती आहे केन. तर क्रोध कोणाद्वारे जिंकू शकतो, तर अक्रोधानेच. बरोबर. म्हणून क्रोधम अक्रोधेन जयत. आता तुम्ही इथं म्हणाल केन विचारलाय म्हणजे तृतीय विभक्तीने प्रश्न विचारलाय, म्हणून उत्तर सुद्धा आपण तृतीय विभक्तीत देणार आहोत. अक्रोधेन, एन. ज्यावेळेस शेवटी एन लागतो त्यावेळेस तिथे तृतीय विभक्ती असते. केन, बालकेन तृतीय विभक्ती पुल्लिंगसाठी सांगते मी. बालकेन, देवेन, कंदुकेन, अजून अश्वेन, गजेन हे शब्द तुम्ही तिथे तृतीय विभक्तीसाठी वापरू शकता. बघा, दानेन किम जयेत. दानाने काय जिंकू शकतो, कोणाला जिंकू शकतो दानाने, तर दानेनं कदर्यम जयेत. आपण दानाने कंजूसपणा जिंकू शकतो. सत्तेनं किम जयेत. सत्याने काय जिंकता येतं, तर नक्कीच सत्तेनं अनृतम जयेत. सत्याने खोट्याला जिंकता येतं. बरोबर. म्हणजे खोट्यावरती मात करता येते. बघा, विरुद्धार्थक शब्दम लिखत. दानेनं, सत्तेनं हे सुद्धा तृतीय विभक्तीचे शब्द आहे. विरुद्धार्थक शब्दम लिखत. क्रोध, असाधू, सत्यम, दानम. आता क्रोध श्लोकमध्येच याचा विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे अक्रोध. बरोबर. क्रोध, अक्रोध. तसंच क्षमा सुद्धा याचा विरुद्धार्थी शब्द असतो. असाधूसाठी साधू हा सुद्धा शब्द श्लोकमधलाच आहे. सत्यम, अनृतम किंवा असत्यम. दानमसाठी कदर्यम. ओके. पुढे बघा, श्लोकात तृतीयांत पदाने चित्वा लिखत. म्हणजे काय, तृतीयाने अंत होणारे पद लिहायचं आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, एन असा शब्द जिथे असतो तिथे तुमची तृतीय विभक्ती असते. अक्रोधेन, दानेन, सत्तेन हे सगळे तृतीय विभक्तीचे शब्द आहेत. एन, एन, एन लागलाय. पण हे कधी येऊ शकतं एन, पुल्लिंग अकारांतसाठी. पुल्लिंग अकारांतसाठी वापरला असतो. बघा, साधूना. आता तुम्हाला वाटेल अक्रोधेनं, दानेनं आणि सत्तेनं याचं ठीक आहे आम्हाला कळ, पण साधूनाला एनं का बरं नाही लागलं, तर साधू हा शब्द ऋकारांत आहे. म्हणून या शब्दाची तृतीय विभक्ती जी असते साधून असते, ती याच्यानुसार चालत नाही. ठीक आहे. आणि पुढे संधी विग्रह कृत विचारलेला आहे. चान ऋतम याचा संधी विग्रह तुम्हाला करायचा आहे.
तुम्हाला मी श्लोक समजावताना पण सांगितलं होतं की याचा संधी विग्रह असतो च प्लस अनृतम. तुमच्या अन्वयमध्ये पण तुम्हाला ही संधी विग्रह दिसते. टेक्स्ट बुकमध्ये श्लोकांच्या खाली अन्वय दिलेला आहे बघा, तिथे तुम्हाला संधी विग्रह हा दिसतो च प्लस अनृतम, म्हणून चानृतम. अनृतम म्हणजे खोटे. ठीक आहे, हे होते क्वेश्चन नंबर 4चे प्रश्न. पुढे क्वेश्चन नंबर 5 बघा. एक वाक्येनं उत्तरत. दुःखे कान पश्येत. दुःख कोणाला दुःखी व्यक्तीने कोणाला बघावं आणि सुखाधिकान कदा पश्येत, असे 2 प्रश्न आहेत. दुःखे कान पश्येत, पहिले हा सॉल्व्ह करूया. दुःखी व्यक्तीने कोणाला बघावं, तर दुःखाधिकान. दुःखे दुःखाधिकान पश्येत, कान पश्येत, दुःखे दुःखाधिकान पश्येत. सुखाधिकान कदा पश्येत, आणि सुख अधिक असणाऱ्याकडे केव्हा बघावं. कदा म्हणजे केव्हा. ठीक आहे, तर कधी बघावं, केव्हा बघावं. सुखाधिकान, ज्याच्याकडे जास्त सुख आहे त्याच्याकडे कधी बघावं, तर सुखाधिकान सुखे पश्चेत, म्हणजे ज्यावेळेस आपण सुखी राहू तेव्हा अधिक सुखी असणाऱ्या व्यक्तीकडे बघावं. संधी विग्रहम कृत. शत्रुभ्याम इव आणि नार न अर्पयत, याचा सुद्धा संधी विग्रह तुमच्या अन्वयमध्ये तुम्हाला सापडेल. बघा आता अन्वय कुठे, तुम्हाला मगाशीच सांगितलं, श्लोक टेक्स्टबुकमध्ये श्लोक आहे, श्लोकच्या खाली जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते अन्वय असतात. शत्रुभ्याम इव म्हणजेच काय, शत्रुभ्याम प्लस इव, याची ई निघून जाणार, अर्धा म राहील, म्हणून शत्रुभ्याम आणि इव ॲज इट इज आपण पुढे लिहिला. नार्पयत न प्लस अर्पयत म्हणजे काय, अर्पण करू नका, समर्पण आपण स्वतःहूनच त्या वाईट गोष्टींना समर्पित होऊ नका, असं त्या श्लोकामध्ये सांगितलेलं होतं. विरुद्धार्थक शब्दम लिखत. सुखम अधिकम शोक शत्रू, याचा विरुद्धार्थी शब्द विचारताय. सुखमचा दुःखम, अधिकमसाठी न्यूनम, अल्पम किंवा स्तोकम, या 3ही शब्दांचा वापर अधिकमसाठी केला जातो. कधी कधी न्यूनम वापरतात, कधी कधी अल्पम वापरतात, कधी स्तोकम पण वापरतात. आपल्याला न्यूनम आणि अल्पम माहीत असतं, पण स्तोकम आला तर आपण कन्फ्यूज होतो. हे लक्षात ठेवा, अधिकमचा विरुद्धार्थी शब्दच आहे. शोक म्हणजे दुःख, आणि हर्ष म्हणजे सुख. टेक्स्टबुकमध्ये श्लोकातला शब्द आहे हा. आणि शत्रू मित्रम. मित्रम शब्द तुम्हाला वाटेल इथं शत्रुहू लिहिलं, मग इथं मित्र का नाही लिहिलं, तर मित्रम शब्द हा नपुंसकलिंग शब्द आहे, हे लक्षात ठेवा. हा मित्रम शब्द नपुंसकलिंग शब्द आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला मित्रम शब्दाची विभक्ती विचारतात, आणि तुम्ही समजा प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती विचारली तर आपलं उत्तर चुकेल. काय होईल, मित्रम शब्दाची प्रथमा विभक्ती मित्रम मित्रे मित्रानी, द्वितीय सुद्धा मित्रम मित्रे मित्रानी. का बरं, तर नपुंसकलिंग शब्दाप्रमाणे चालेल, वनम वने वनानीनुसार. ठीक आहे, देव देवौ देवहा किंवा बालकः बालकौ बालकानुसार चालणार नाही हा शब्द, मित्र शब्द, नपुंसकलिंग असल्यामुळे. ठीक आहे, पुढे बघा. जालरेखाचित्रम पूरयत. आता तुम्हाला इथे जालरेखाचित्र पूर्ण करायला सांगितलंय विधिलिंग क्रियापदाने. तुम्हाला काय लिहायचंय, विधिलिंग लकाराची क्रियापद लिहायचे आहे. श्लोक नंबर 5 मध्ये कोणती कोणती विधिलिंग रूप आलेले आहे ते लिहायचं आहे. तर बघा, श्लोक नंबर 5 मध्ये विधिलिंग रूप आलेले आहे पश्चेत, पश्चेत आणि अर्पयत. एत जिथे लागले ते सगळे दोन्ही काय झाले, विधिलिंग लकारचे क्रियापद झाले, हे दोनही. ठीक आहे, पश्चेत आणि अर्पयत. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 6. श्लोक नंबर 6. एक वाक्येनं उत्तरत. प्रत्यहम किम प्रत्यवेक्षेत. काय करायचंय, रोज एव्हरीडे तुम्हाला कशाचं निरीक्षण करायचं आहे. प्रत्यहम म्हणजे दररोज, प्रत्यवेक्षेत म्हणजे निरीक्षण करणे. कशाचं, तर आत्मनः म्हणजे स्वतःच्या चरित्राचं निरीक्षण करायचंय, म्हणून प्रत्यहम नरः आत्मनः चरितम प्रत्यवेक्षेत. म्हणजेच काय, दररोज नराने म्हणजेच मनुष्याने स्वतःच्या चरित्राचं निरीक्षण करावं. चरितम केन तुल्यम मास्तु. चरितम केन तुल्यम मास्तु मा आलेला आहे म्हणजे निगेटिव्ह वर्ड असतो बरं का. हा नीट लक्षात घ्या, फक्त हा मा म्हणजे ना निगेटिव्ह वर्ड असतो, म्हणजे काय नको आहे. चरितम केन तुल्यम मास्तु म्हणजे कशासारखं नको आहे. नीट लक्षात घ्या, मा आला तर नको असं विचारलेलं असतं. तर तुमचं चरित्र आहे, बिहेवियर जे आहे ते कोणाच्या तुलनेत नसावं. ठीक आहे, कोणाच्या तुलनेत नसावं, तर पशूंच्या. चरितम पशुभी तुल्यम मास्तु. आपल्याला प्रश्न विचारला होता ना त्यांनी, किन्नू मे पशुभिस तुल्यम, आपण पशूंच्या तुलनेत तर नाही आहोत ना, हा प्रश्न त्यांनी तिथे विचारला होता. त्यावरून आपल्याला कळतंय की आपलं चरित्र कोणासारखं नसावं, तर पशूंसारखं नसावं. बघा, चरितम केन तुल्यम असतु. चरित्र कोणाच्या तुलनेत असावं, तर चरित्र सत्पुरुषांच्या तुलनेत असावं. चरितम सत्पुरुषैहि तुल्यम असतु. कोणासारखं असावं, सत्पुरुषांसारखं असावं, त्यांच्या तुलनेत असावं, म्हणजेच काय, त्यांच्या कम्पेरेटिव्ह असावं. पुढे बघा, संधीम कृत. संधी करायला लावली. पशुभी प्लस तुल्यम.
आता इथे ना याचा विसर्ग संधीचा रूल असतो की ज्यावेळेस विसर्ग तुम्हाला काढायचा असतो त्यावेळेस तुम्हाला काही काही शब्दांच्या ठिकाणी ना अर्धा स लावावा लागतो बरं का. म्हणून आपण हा विसर्ग काढणार आणि तिथे अर्धा स लिहिणार आणि हा जॉईंट वर्ड करून टाकणार. बघा, पशुभी आणि अर्धा स आलाय आणि तोच आता स अर्धा असल्यामुळे त्याला तू जो आहे तो जॉईंट वर्ड होऊन गेला. कारण आपल्याला एकच वर्डमध्ये संधी लिहायची असते. संधी आपल्याला 2 शब्दांमध्ये लिहायची नसते कारण तो संधी विग्रह होतो. आलंय लक्षात? आपल्याला संधी करायची म्हणजे जोडायचं आहे. म्हणून पशुभिस तुल्यम. स कसा आला कळलं का बरं? तर विसर्ग संधीच्या नियमानुसार विसर्ग निघून जातो आणि तिथे अर्धा स येतो, हलंत स येतो. ठीक आहे. पुढे बघा, किम प्लस नू. आता हा शब्द तुमच्या टेक्स्टबुक आपल्या श्लोकमधलाच आहे. किन्नू आलेला होता बघा. किन्नू मे पशुभिस तुल्य असा प्रश्न विचारलाय म्हणून किन्नू. किम प्लस नू, किन्नू. पुढे बघा, सत्पुरुषैही प्लस इति म्हणून सत्पुरुषै रीती. आता इथे ई आलेला आहे, काय स्वर आलेला आहे म्हणून इथे स्वर असल्यामुळे तिथे पुरुषै रीती असा शब्द तयार झाला. तुम्हाला वाटेल मग इथला विसर्ग गेल्यावर इथे स का नाही आला? त्याच्यामुळेच नाही आला. इथे डायरेक्ट ई आहे ना, स्वर आहे म्हणून सत्पुरुषै रीती असा शब्द तयार झालेला आहे. आणि नरह प्लस चरितम म्हणून नरश्चरितम. इथे स ऐवजी श झालेला आहे कारण च आलेला आहे. नरश्चरितम. ठीक आहे, नरश्चरितम. नीट लक्षात घ्या. नरश्चरितम. र नंतर विसर्ग आहे, र नंतर विसर्ग आहे आणि पुढे च हे व्यंजन आलेलं आहे. नरश्चरितम र आलेला आहे. आले लक्षात? हा झाला संधी विग्रह. पुढे त्यांनी विचारले समानार्थक शब्दांनी युग्मम चिनुत. जे समानार्थी शब्दाची युग्म म्हणजे जोडी सिलेक्ट करा. काय? प्रत्यहम. तुम्हाला मागाशीच सांगितलं प्रत्यहम म्हणजे दररोज. ठीक आहे, म्हणून प्रतिदिनम. बरोबर. नरह, नर म्हणजे माणूस, मनुष्य, त्याचं काय शब्द युग्म? मनुजह. नरह मनुजह. चरितम म्हणजेच काय? तुमचं कॅरेक्टर, बिहेवियर, काय? वर्तनम. बरोबर, चरितम वर्तनम. पशुः, पशुचं कोणता पशु? मृगः. तुल्यः, तुल्य कशाबद्दल? तुल्य हा शब्द कशा रिलेटेड आले आहे? समह. याच्या समान त्याच्या समान म्हणतो तसंच याच्या तुलनेत त्याच्या तुलनेत म्हणून तुल्य आणि सम हे दोघं समानार्थी शब्द होतात. आणि सत्पुरुष म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं सज्जन लोक. बरोबर, इथे त्याची उत्तरं दिलेली आहे. प्रत्यहम प्रतिदिनम नरः मनुजः चरितम वर्तनम पशु मृगः तुल्यः समः आणि सत्पुरुषाः सज्जनाः. पुढे बघा, श्लोक जो 7वा आहे त्याच्यामध्ये विचारलेला आहे एक वाक्यानं उत्तर. तर त्यांनी राजासाठी काय काय करायचंय, राजा कसा हवा हे सांगितलेले. नृपः अर्थान कथन चिंतयेत. राजाने अर्थाचं चिंतन कसं करावं? अर्थ म्हणजे संपत्तीचं राजाने चिंतन कसं करावं? तर बकवत म्हणजे बगळ्याप्रमाणे तीक्ष्ण नजर ठेवून. नृपः अर्थान बकवत चिंतयेत. बरोबर. नृपः कथम पराक्रमेत. राजाने कसा पराक्रम करावा? नक्कीच सिंहासारखा पराक्रम करावा. नृपः सिंहवत पराक्रमेत. नृपः कथम अवलुंपेत. राजाने कोणासारखा लचका तोडावा? तर म्हणजे समजा त्याच्या प्रजेला त्रास झाला, कोणी त्याच्या राजाच्या प्रजेला त्रास दिला तर त्याने समोरच्याचा बदला कसा घ्यावा? तर चांगलाच त्याचा लचका तोडून बदला घ्यावा. म्हणून त्यांनी म्हटलंय की रुकवत अलुंपेत. बरोबर. आणि नृपः कथम विनिष्पतेत. आणि समजा एखाद्या ठिकाणून राजाला पळून जावं लागलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि प्रजेसाठी तर त्याने शशवत विनिष्पतेत म्हणजेच काय? सशासारखं तिथून निसटून जावं, आपलं काम पूर्ण करावं आणि सशासारखं निसटून जावं. पुढे बघा, लिंग लकारस्य क्रियापदाने चिनुत. लिंग लकाराचं क्रियापद तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. विधिलिंग लकारचेच कधी कधी लिंग लकार म्हणतात, कधी कधी विधिलिंग म्हणतात. ठीक आहे, दोघंही सेमच आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं एत 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 जिथे लागलेलं आहे ते सगळे विधिलिंग लकार आहेत. चिंतयेत, पराक्रमेत, अवलंपेत, विनिष्पतेत हे विधिलिंग लकार आहे. पिंक लेटरमध्ये हायलाइट झालेले. श्लोकात पशुद्वयम चिनुत लिखत च. श्लोकात पंचमी विभक्ती आलेली आहे. श्लोकामधून पशुद्वयम, द्वयम म्हणजे दोन पशूंचे पशु तुम्हाला चिनुत म्हणजे निवडा आणि लिहा. लिखत च आणि लिहा. तर तुम्हाला माहिती सिंह, रुक त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं? सिंह सांगितलंय, रुक सांगितलंय, शशवत वापरलं आहे म्हणजेच काय? सस्याचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. बकवत म्हणजे बगळ्याचं पण उदाहरण दिलेलं आहे. परंतु आपल्याला पशु विचारले म्हणजेच काय? प्राणी विचारले म्हणून आपण सिंह आणि रुकह लिहिणार आहोत. संधी कुरुत. आता इथे संधी करायची आहे. शशवत प्लस च. बघा, शशवत प्लस च, शशवत च. तर तो जो अर्धा आहे त्याचा च बनला आणि शशवत च असा शब्द तयार झाला. च प्लस अवलुंपेत. च नंतर च पूर्ण आहे
च प्लस अ, च झालेला आहे आणि त्याच्यानंतर काय आलंय, स्वर आलेला आहे. म्हणून इथे याचा अंत झालेला आहे अ ने, बरोबर. च म्हणतो तेव्हा अ ने अंत होतो. हा अकारांत आहे, त्याच्यानंतर अ आलेला आहे. अ प्लस अ आ होतो, दीर्घ संधी वापरली जाते इथे, म्हणून च प्लस अ चा होतो. आणि चावलुंपेत, हे बघा चावलुंपेत हा शब्द कसा आला कळलं का. चावलुंपेत अकारांतने अंत झालेला आहे आणि पुढे लगेच स्वर आलेला आहे, म्हणून स्वरानंतर स्वर आला तर तिथे स्वरसंधी होते आणि इथे स्वरसंधीतला दीर्घ संधीचा प्रकार झालेला आहे, अचा आ झालेला आहे, म्हणून चावलुंपेत. आणि चिंतयेत प्लस अर्थान, इथे त आलेला आहे आणि पुढे अर्थान आलेला आहे, तर काय चिंतयेद अर्थान. तर तो त जो आहे तो द मध्ये परिवर्तित झाला. ठीक आहे, चिंतयेद अर्थांमध्ये अर्धा त होता चिंतयेत मधला, तो पुढे अ आल्यामुळे अ आहे अर्थांचा अ, तर त चा द होईल आणि आणि अर्थांचा अ निघून गेलाय आणि थान पुढे तसाच राहील, म्हणून चिंतेद अर्थान असा शब्द तयार होतो. अशा प्रकारे आपण श्लोक 1 ते 7 या सगळ्या श्लोकचे भाषाभ्यास बघितलेला आहे. प्रत्येक श्लोकनुसार त्यांनी वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.